कालांतराने यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून नावारूपास आलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये शासनाने या गोरगरीब शेतकऱ्यांना मदत करणं अपेक्षित होती। दरवर्षी सरकार घोषणा करते आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊ, आम्ही हे मदत करू, आम्ही ती मदत करू, परंतु शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे सरकार करत आलेलं आहे आणि करत आहे। अशा परिस्थितीत महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून दरवर्षी जे यवतमाळ जिल्ह्यातील अल्पभूधारक आहे, गरजवंत आहे आणि आत्महत्याग्रस्त कुटुंब आहे, अशा कुटुंबासाठी 2 एकर 3 एकरच्या शेतकऱ्यासाठी एक कपाशीचं आणि तुरीचं बियाणं आम्ही मोफत वाटत असतो। 100 शेतकऱ्यापासून सुरू केलेला हा उपक्रम आज 700 ते 900 शेतकऱ्यांना आम्ही दरवर्षी मदत करत असतो। या ठिकाणी गोरगरीब शेतकऱ्यांना एक मदतीचा हात म्हणून, जिव्हाळ्याचा विषय म्हणून आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण त्या अनुषंगाने आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याची मदत करत असतो। मी या प्रसंगी या सर्व शेतकऱ्यांना हेच आवाहन करू इच्छितो की कुठल्याही आत्महत्याग्रस्त आणि कुठल्याही अशा प्रकारचा रस्ता न अवलंब करता महाराष्ट्र निर्माण सेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे। येणाऱ्या काळात सुद्धा हा उपक्रम असा सुरूच राहील। 100 लोकांपासून सुरू झालेला उपक्रम हा यापुढेही असा सुरू राहील अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो।